प्रथम आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांना मी स्मृती दिनानिमित्त अभिवादन करतो आणि सर्व स्थानिक भूमिपुत्रांना देखील आवाहन करतो की आता जी शांततेची भूमिका आहे ही बंद करा। कारण न्याय मनसेची आमची नेहमी भूमिका असते की न्याय जेव्हा भेटत नसेल तेव्हा आक्रमक भूमिका ही घेतली पाहिजे। कारण आता पण तीच वेळ आलेली आहे। कारण आता बघा, काल आपली एक स्टेटमेंट गेली की श्रीरंग पवारने जे आपले मावळचे खासदार आहेत ते खासदार इकडे कधीच फिरकून पाहत नव्हते, पण आज या दिवशी ते देखील सकाळी इकडे येऊन गेले। कारण जेव्हा आपण ठाम भूमिका घेतो तेव्हा याचा इफेक्ट पडणं गरजेचं आहे। आणि एअरपोर्टमध्ये जे पण कॉन्ट्रॅक्टर काम करतात किंवा इथे येऊन गपचूप कामं करून निघून जातात, यांना पण कुठेतरी एक चपराक बसला पाहिजे की जनता बाहेर कशा पद्धतीने आक्रोश करत आहे आणि त्यांच्या काय भूमिका आहे, मागण्या आहेत। मग आपण बोलतो की बाहेरून येऊन लोक निघून जातात, तर यांना पण कुठेतरी रोख लावलं पाहिजे आपण। मनसेने नेहमी एक आक्रमक भूमिकेत आंदोलन केलेली पाहायला मिळाली, मग टोलची असो किंवा हिंदी भाषिक असो, तर यासाठी आपली आक्रमक भूमिका काय असणार आहे? आता आम्ही काल पण देखील आम्ही या आक्रमक भूमिकेबद्दल बोललो होतो। आज देखील तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की जर स्वर्गीय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा नाव जर हे लोक शांततेपणे देत नसतील तर आम्हाला मनसे म्हणून आम्हाला काही आमच्या सोबत राहावं भूमिपुत्राही सर्व, आणि त्या ठिकाणी यांचा एकही विमान आम्ही उडू देणार नाही जोपर्यंत नावाचं नामकरण शासकीय महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या मान्यतेप्रमाणे होत नाही असे बोर्ड लागले जातात। पण त्यांच्या सरकारच्या माध्यमातून झालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। अन्यथा विमान कसा उडतो आणि यांचे जे करार होतात त्या बैठकी होतात, मग या संदर्भात यांच्या चर्चेला उदाहरण काय येत नाही, काय एवढा संघर्ष करावा लागतो नेहमी भूमिपुत्रांना? सर, पाहिलं गेलं तर केंद्रामध्ये राज्यामध्ये दोन्ही बीजेपीचं सरकार आहे आणि पाहिलं गेलं तर स्थानिक नेते जे आहेत ते पण ठेकेदारच आहेत। पाहिलं गेलं तर हे ठेकेदार मात्र कॉन्ट्रॅक्ट घ्यायला ह्यांच्या लोकांसाठी पुढे येतात, पण जेव्हा प्रकल्पग्रस्तांचा विषय असतो तेव्हा नेते मंडळी आपल्याला पुढे दिसत नाही। तर या बाबतीत आपली काय स्पष्ट भूमिका आपली काय आहे? आम्ही काल देखील आम्ही स्पष्ट भूमिका मांडली की कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी तुम्ही पुढाकार घेता, काम भेटलं तुम्ही गप्प राहता, नंतर भूमिपुत्रांना कुठेतरी दिशाभूल करता। असं दिशाभूल करणं सोडून द्या। पक्ष म्हणून सरकार एक बाजूला ठेवा, भूमिपुत्र म्हणून त्यांच्या सोबत 100% राहा। जेव्हा आम्ही देखील भूमिपुत्र आहोत, आमचे देखील इतर सर्व कार्यकर्ते इतर सर्व पक्ष भूमिपुत्र आहेत, ते सर्व बाजूला ठेवून भूमिपुत्रांच्या सोबत राहतात। पण न्याय आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष पालटला, न्याय कधी भेटणार? ठामपणे भूमिका पाहिजे। आणि आमची भूमिका आहे की यांचा विमान आणि यांचा जो करार झालाय जोपर्यंत नोकऱ्या व्यवसाय, आता पण बरेचसे मी काल ऐकलंय, मला कॉल आले होते मुलांचे ग्रॅज्युएशन असतील क्वालिफिकेशन भूमिपुत्रांचे असतील, बोलतं दुसरीच लोक येऊन तिथे नोकऱ्यांसाठी पुढाकार घेतात आणि मग आम्हाला विचारलं मग तुम्ही सेफ्टी आहे का, तुमची ट्रेनिंग आहे का? भूमिपुत्रांसाठी ज्यावेळी घर दिले, जागा दिली, राहणारे घर दिले, त्यांच्यासाठी काय तुम्ही विचारता? त्यांना डायरेक्ट सिलेक्ट करा, त्याच्यासाठी एवढं काय विचारपूस करायला पाहिजे?